कोल्हापुरातील हॉकी स्टेडियम ते कळंबा रस्त्यावर हनुमान नगरमधील सर्वे नंबर 773-4 मध्ये अनंत प्राईड नावाची इमारत आहे। या इमारतीच्या बांधकामावेळी बांधकाम व्यावसायिकानं नाल्याचा प्रवाह पार्किंगच्या जागेतील जमिनीखालून वळवला। या नाल्यातून तपोवन मैदान, कळंबा, गणेश कॉलनी, LIC कॉलनी या भागातील पाणी वाहतं। मात्र यंदा हा नाला तुंबल्यामुळे परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिलंय। नाल्याचा प्रवाह सापडला नसल्यानं महापालिकेनं अनंत प्राईड इमारतीच्या पार्किंगमध्ये महिनाभरापूर्वी मोठा खड्डा खणून नाला प्रवाहित केला। मात्र या खड्ड्यामधून वाहणाऱ्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे इमारतीमधील रहिवाशांचं आरोग्य धोक्यात आलंय। स्थानिकांनी महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार दूरध्वनी करूनही त्यांनी याची दखल घेतली नाही। अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यानं संतप्त झालेल्या रहिवाशांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। येत्या सोमवारपर्यंत महापालिका प्रशासनानं रखडलेलं काम पूर्ण केलं नाही तर खड्डा बुजवू असा इशारा त्यांनी दिलाय। त्यांनी ते परत खुदाई करून मोठा खड्डा काढलेला आहे आणि तिथे ड्रेनेज तोडून ठेवलेला आहे आणि याचा आम्हाला सांगितले की आम्ही हे लवकरात लवकर तुम्हाला मधून चेंबर करून देतो, पण त्याची अद्याप ही कारवाई झालेली नाही आहे। आम्ही त्याचा सतत पाठपुरावा करतो महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या बरोबर, पण कोणीही दाद देत नाही। आम्ही आत्ता येतो, 10 मिनिटात येतो, 15 मिनिटात येतो, आम्ही इंजिनियरला पाठवलं आहे किंवा आम्ही आमच्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितले, अशी आम्हाला प्रत्येक उत्तरं मिळत आहेत। आम्ही आमची आता ह्याची लिमिट संपलेलं आहे आणि ह्याचा काही धोका होण्याची शक्यता आहे। इथे लहान मुलं खेळत असतात, गाड्यांचं पार्किंग आहे, मोठी माणसं ज्येष्ठ नागरिक ये जा करत असतात, तरी पण याची प्रशासनानं काहीही दखल घेतलेली नाही आहे। तर आम्ही ह्याच्यावरती आम्ही अंतिम इशारा देतो की प्रशासनाला की हे सोमवारपर्यंत तुम्ही याच्यावरती कायदेशीर काय ती कारवाई करावी आणि आम्हाला इथून चेंबर करून व्यवस्थित हे करून द्यावं, अन्यथा आम्ही हे पाठीमागून जिथून पाणी येतं तिथं आम्ही कॉन्क्रीट टाकून हे बंद करून घेऊ आणि हा खडवा मुद्दून घेऊ। तर याच्यावर तुम्ही प्रशासनानं लवकरात लवकर कारवाई करावी अशी विनंती करतो आम्ही। 26 जूनला ते लिकेज काढण्यात आलं, पण 26 जूनपासून आज अखेर तो खड्डा बांधून घेतलेला नाही किंवा चेंबर केलेलं नाही आणि हे आम्हाला यापूर्वी कुठलीही कल्पना नव्हती की या ठिकाणी महानगरपालिकेचे ड्रेनेज लाईन आहे, परंतु महानगरपालिकेने अगदी याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। जे खड्डा काढलेला आहे तो तात्काळ भरणं गरजेचं असताना एका रहिवासी फ्लॅटधारकांच्या जीविताची धोका, लहान मुलांचा धोका, आरोग्याचा धोका हा त्यांनी कुठल्याही प्रकारे याकडं गांभीर्यानं लक्ष दिलेलं नाही आणि जर यापुढे हे 2 दिवसामध्ये जर हे त्यांच्याकडून पूर्तता झाली नाही आणि जर काही एखादा धोका झाला तर त्याची पूर्णपणे जबाबदारी ही महानगरपालिकेची राहील असा आम्ही याद्वारे इशारा देतो। या अंडरग्राऊंड नाल्याबाबत सध्या या परिसरात एक वेगळीच चर्चा सुरू आहे। हा नैसर्गिक नाला अनंत प्राईड इमारती शेजारच्या जागेतून जात होता, पण ती जागा एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याची आहे। त्या अधिकाऱ्यानं म्हणे अनंत प्राईड इमारतीला परवानगी देताना त्यांच्या जागेतून जाणारा नैसर्गिक नाला अनंत प्राईड इमारतीच्या पार्किंग खालून नेण्याची अट घातली। बांधकाम व्यावसायिकानं अधिकाऱ्याची मर्जी राखत या इमारतीमधील रहिवाशांना कोणतीही कल्पना न देता पार्किंगच्या जागेतून नाला नेल्याचं इथले रहिवाशी सांगतायत। कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे या उक्तीप्रमाणे कुणाचं पाणी कुणाच्या दाराशी अशी अनंत प्राईडमधील रहिवाशांची अवस्था झाली आहे। पदावर असताना अधिकाराचा गैरवापर करणाऱ्या त्या अधिकाऱ्याची चूक तो पायउतार झाल्यानंतर महापालिकेलाच दुरुस्त करावी लागतेय आणि रहिवाशांना त्याचा कायमस्वरूपी त्रास सहन करावा लागणार आहे।